नमस्कार सगळ्यांना। तर तुम्ही बघताय पावसाळा चालू आहे। पावसाचे दिवस शेतकऱ्यांसाठी खूपच नुकसान पोहोचवतात। गेली मागच्या महिनाभर पाऊस चाललाय आणि पाऊस येतो इतका खूप धोधो पाऊस येतो या। आमच्या लागणीचा व्हिडिओ मागच्या वेळेस तुम्ही पाहिला असेल। जवळपास 4.5 एकर लागण होती आमची आणि ती सगळी पाण्यात होती। त्यातली दीड ते 2 एकरच्या आसपास लागण वायाच गेली सगळी आणि बाकीची लागण थोडी चांगली राहिली आहे। आणि गुरांचं पण खूप हाल चाललेत आमच्या। आणि पावसामुळं गुरांना खायला पण आणता येत नाही रानातून, कारण रानात आमच्या कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे त्या पाण्यातून खायला तोडून आणता येत नाही, त्यामुळे गुरांचं पण खूप हाल चाललं आहे। पाऊस उघडला, पाणी थोडंफार कमी झालं की जातो आम्ही आणि 4-5 दिवसाचं खायला काढून आणतोय। अशी जण काय करणार, शेतकऱ्याला तर सगळं करावंच लागतंय, कारण गुरांना काय उपाशी ठेवणार का। गुरांसाठी कसं का ना पाणी असलं तरी त्या पाण्यात जाऊन करून बघा। आता वाजले 3:30, आज रविवारी। आता आम्ही गोट्यात आलोय। मी आता गाय आत असल्यामुळे शेणाचा पण खूप राडा होतोय। मोकळ्या काय सोडता येत नाही, कारण बाहेर पण खूप राडा झाला, त्यामुळे शेण खूप पडतंय, तर सगळं शेण टाकायला लागते। मग आता मी शेण ओढणार, तोपर्यंत हे कुट्टी करतील। कुट्टी झाली की टाकणार, तोपर्यंत मी दारा सुरू करणार। दे बरं मी तर नमस्कार मित्रांनो, सगळेजण आम्हाला रेग्युलरमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून बघत असता। इंस्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, रेग्युलर व्हिडिओ टाकणं जमत नाही, पण चला म्हटलं आज व्हिडिओ बनवावं। आता बघू शकता, आता जसं की चारूनी तुम्हाला सांगितलंच, पावसामुळे भयंकर राडा झाला। आता गुरं आत असते, त्याच्यामुळे शेणाचा खूप मोठा ताप होतोय। शेण भरायचा रेग्युलर बाहेर, आता बघू शकता सगळा राडा झाला आहे, पूर्ण पावसामुळे पॅक झाले। राड्यामुळे काय होतं, गुरं बाहेर सोडता येत नाही। ती एक गाय आम्ही सोडलेली आहे बाहेर, पण ती कोबऱ्यावरती थोडी घसरते, त्याच्यामुळे तिला बाहेर सोडले। आणि जसं चारूने सांगितल्याप्रमाणे गुरांच्या खाण्याचं पण खूप प्रॉब्लेम येतो आहे। गुरांना रानात असून आणता येत नाही, कारण की पाणी खूप आहे, पाऊस थांबायचं नाव घेत नाही। आज थोडंसं ऊन पडलं आमच्या इकडं। आज रविवार 15 तारीख, 15 जून। रेग्युलरपणे जून महिन्यात आपल्याला पाऊस पडतो, पण यावर्षी खूप लवकर पाऊस सुरू झाला। तर असे असतात पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल, जे आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो। तर चला आता काम आवरायचे सगळं, बघूयात पुढं। आता एवढं शेण ओढून झाल्यावरती कुट्टी करायची, त्याला खायला टाकायचं, मग दारा काढायच्या आणि पाणी पण पाजायला लागते जागेवरतीच, कारण सोडता येत नाही बाहेर, त्यामुळे प्रत्येक गाईला एक करून पाणी पाजायला लागते। पावसामुळं खूपच ताप वाढलाय, पण शेतकरी गाय आहेत त्यामुळे हे सगळं तर करावंच लागणार त्यांना। असेच रेग्युलर व्हिडिओज आम्ही इथून पुढे फेसबुकवरती अपलोड करणार आहे, तर ते तुम्ही रेग्युलर पहा। आणि जे आम्ही काम करतो, जे आम्ही शेतीत राबत असतो, गोट्यात काम करत असतो, ते सगळं जे आहे ते रिअलमध्ये आम्ही दाखवणार आहोत। त्यामुळे तुम्ही इथून पुढे रेग्युलर आमचे ब्लॉग पहा फेसबुक। इथून मागे रील्सच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला पाहतच होता, पण आता आम्ही रेग्युलर ब्लॉग्स अपलोड करणार आहात, तर ते तुम्ही रेग्युलर पहा।